लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढणार. 7.5 लाख महिलांचे अर्ज बाद. पण नेमकं कारण काय? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र ई-केवायसी करताना लाखो महिलांनी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलं. यामध्ये वयोमर्यादेत आणि उत्पन्नाच्या निकषात बसत नसणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं उघड झालंय. तसंच अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतलाय. ई-केवायसी झाल्यावर आता लाखो महिलांना वगळण्यात आलंय. यानंतर आता या बोगस लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तर कोणत्या महिलांचा लाभ बंद झालाय जाणून घेऊयात सविस्तर. 1 लाख महिलांनी निकष मोडून लाभ घेतला. लाडकी बहीण योजनेच्या नियमांचं उल्लंघन करून या महिलांनी अपात्र असतानाही फायदा घेतला. तपासात हे उघड झाल्यानंतर आता त्यांचा लाभ बंद होणार आहे. 5 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. तर उत्पन्न मर्यादा ओलांडूनही या महिलांनी योजनेचा पैसा घेतल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे त्यांच्या अर्जांना तात्काळ बाद करण्यात आलंय. त्यांना योजनेपासून वंचित करण्यात येणार आहे. 1.5 लाख महिलांनी वयोमर्यादा न पाळता लाभ घेतला. तर निर्धारित वयोमर्यादा पूर्ण न करताही 1.5 लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं आढळलं. त्यामुळे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलंय. दर महिन्याला 10 ते 12 लाख महिला योजनेतून बाद होत आहेत. यासाठी ई-केवायसी करताना सॉफ्टवेअरमध्ये तशी रचना करण्यात आली आहे. यामुळे जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला योजनेतून लवकरच वगळलं जाणार आहे.